एकदम खातो खतरनाक आपली बॅग जम खातोय ऊन जाऊन दे मग जाऊन दूर संगच ऊन जाऊन दे हा अरे पट्ट्या कडक नाच खोडा रे भाऊ नाच खोडा नाच खोडा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता मी आहे माझ्या काकांच्या घरी आणि आज आपण जाणार आहोत घोड नदीला. आणि घोड नदी काय आहे तर नदी आहे जी खूप प्रसिद्ध आहे शिरूरमध्ये. तर आज तुम्हाला ती नदी दाखवणार आहे. खरंच खूप सुंदर नदी आहे आणि आपल्याबरोबर आहेत आपले काका. तर मस्त काका येणार आहेत बाईकवरती आणि आपण चाललो आपल्या स्कूटीवरती. तर चला तुम्हाला दाखवतो. नदी खरंच खूप भारी आहे आणि पुढं तुम्ही बघू शकता एकदम हिरवळ आहे, शेत वगैरे आहे, म्हशी गाया सगळे. तर चला आता नदी दाखवतो, जास्त वेळ काही घेत नाही. तर भावांनो आता मस्तपैकी चाललोय नदीकडं आणि नदी खरंच खूप सुंदर आहे असं मी ऐकलंय. म्हणजे मी 2दा-3दा गेलेलो आहे परंतु कधी कॅमेरामध्ये त्याचं दृश्य कैद करू शकलो नाही. तर आता मस्तपैकी व्लॉग वगैरे बनवायला चाललोय आणि आपल्या पुढं आहेत काका. तर मस्तपैकी रस्त्याचा फॉलोअप घेतोय. आणि एक गोष्ट रस्त्याची बोललो तर रस्ता खरंच खूप कच्चा आहे. म्हणजे आमच्या घरापासून तर खरंच खूप कच्चा होता, काकांच्या घरापासून. तर कसं तरी मॅनेज करत करत आलो. म्हणजे दणकेले बसत होते गाडीचे. कसं वाटतंय? भारी वाटते. नदीला भरपूर दिवसांनी आलं. हेच आहे का समोर आपल्या घोड नदी आहे आणि हा नदीचा कुरुंदला जाण्यासाठी रस्ता पण आहे. लोक इथून भरपूर ये-जा करतात पाणी साठवण्यासाठी. नगरपालिकेने पंपिंग स्टेशन बनवलं आहे. सर्व शहरासाठी पाणी पुरवठा केला जातो. आता गाडी वगैरे आम्ही इथं पार्क केली आहे. तर चला मित्रांनो आता जाऊ आणि तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो की आपली नदी कशी आहे आणि कशी नाही. तर भावांनो अशा प्रकारे जायला रस्ता वगैरे आहे. म्हणजे पाणी वगैरे बघा मस्तपैकी वाहतं इथून. आता थोडा चिखल झाला होता परंतु आपण आलो आणि आपले काका आणि आपला छोटा भाऊ तिथून चाललाय. तर चला आता तुम्हाला नदी दाखवतो. आणि बाजूला बघू शकता पाण्याचा भरपूर सारा साठा पण झालाय. तर मित्रांनो आता मस्तपैकी आलोय घोड नदीला आणि तुम्हाला दाखवतो घोड नदी. तशी तर खरंच खूप सुंदर अशी नदी आहे. म्हणजे कचरा तर झालाय बाय, आता खोटं नाही बोलणार पण असं बघायला भारी वाटतंय नाही का. हे बघा आता जी ह्या साईडची नदी आहे ती बरीचशी खोल नदी आहे. म्हणजे इथं जाणं तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्हाला पोहता वगैरे येते. बघा पुढं पोरं वगैरे पोहायला लागले नाही का. जे इथंच राहतात आसपास तिथं मस्तपैकी इथं पोहायला वगैरे येतात, आंघोळ पांघोळ करायला येतात. पुढं बघू शकता, तुम्हाला थोडं अजून पुढून दाखवतो. आणि बघा इथं जी नदी आहे या बाजूला इथं काही जास्त खोल नाही, काही नाही. इथं मस्तपैकी लोक भांडे धुतात, कपडे वगैरे धुतात. हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकंदरीत आहे. आणि असं चालायला मधोमध एक रस्ता आहे. आता आपल्या शिरूरची एक प्रसिद्ध नदी आहे म्हणून वाटलं दाखवावा. भरपूर लोक इथं जमलेली आहेत, कोण कोण पोहतंय, कोण फिरतंय आपल्यासारखं. आणि आपल्यासोबत आपले प्रवीण काका. आणि इथून गाड्या वगैरे बी जातात अशा. कुरुन, तर कुरुन नावाचं एक गाव आहे पलीकडं. तर ते पण कसं गाव आहे म्हणजे छोटं गाव आहे, मोठं गाव आहे. छोटंसं गाव आहे पण भारी. बघा इथं लोक मस्तपैकी बसलेत, काही लोक पोहतात आहे जसं मी बोललो, काही लोक बसलेत पोहून वगैरे आलेले आहेत. एकच नंबर खडकं बिडकं बघा. हा हा पाणी शुद्ध कुठं होतं म्हटलं? समोरच्या बाजूला शुद्ध पंप बनवलंय का? पंपिंग स्टेशन आहे तिथं. पंपिंग स्टेशन तिथं तयार करण्यात आलंय. म्हणजे हे जेवढं पण शिरूरमध्ये पाण्याचा पुरवठा होतो तो सगळा इथूनच होतो या नदीमुळं. भारी वाटतंय. लोक उड्या बिड्या टाकतात हे मस्तपैकी. आणि जेवढा पण पाण्याचा पुरवठा आहे परत एकदा सांगतो शिरूरचा इथूनच होत असतो. तिथं शुद्धीकरण केलं जातं पाण्याचं, ते पंपाची सिस्टीम केलेली. तर अशा प्रकारे सुंदर अशी नदी घोड नदी. आपले 2 भाऊ इथं काय म्हणणार आहे, उड्या मारणार आहेत मस्तपैकी घोड नदीमध्ये. घोड नदीमध्ये खतरनाक. बघू आता कला प्रदर्शन. क्वालिटी आहे एकदम खातो खतरनाक आपली बॅग जम खातोय ऊन जाऊन दे मग जाऊन दूर संगच ऊन जाऊन दे. हा अरे पट्ट्या कडक नाच खोडा रे भाऊ नाच खोडा नाच खोडा. खतरनाक. उडी मारली म्हणजे असं उडी मारायची, ते अशी मारायची नाही मारायची. कडक. एक आपल्या शिरूर घोड नदीची एक नदी आहे. एक अनुभव चांगला आहे. म्हणजे एक आम्ही आमचे मित्रमंडळी म्हणून एक आपलं पोहण्यासाठी आलो होतो. तिथं आमचे सगळे मित्रमंडळी पोहत आहे तिथं पाण्यामध्ये. तर एक आपली शिरूरची एक स्वच्छ नदी म्हणून एक नाही का आपले नदी आहे. सगळे आपले मित्रमंडळी सगळे पोहण्यासाठी आलेले आहेत. ते बघा आपले मित्रमंडळी सगळे तिकडे पोहत आहेत सगळे पाण्यात तिथे. चालतंय. दादांनी असं सुंदर असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचा अनुभव वगैरे. आणि या व्हिडिओला इथं समाप्त करू. आणि आपले जे भाऊ आहेत आपल्याला भेटलेले ते व्हिडिओ बघणार आहेत. बघणार आहे ना? हा बघणार आहे 100%. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय.